ते मगाशी व्हिडिओ तुम्हाला झाला नाही मला दाखवायला भाजी कशी करतात. फोन आला होता म्हणून थोडं बाहेर जावं लागलं म्हणून ताई मी फ्लावरची भाजी केलेली आहे. ते शिट्टी होते पर्यंत करायचे. कुकरच्या पण शिट्ट्या झाल्यात. एक शिट्टी घेते आणि बंद करते आणि आता पीठ मळायला घेते. थोडं भाजीमध्ये पाणी जास्त झालेलं आहे मित्रांनो. भाजी जरा मी पाणी आठवते भाजीचा. थोडं पाणी जास्त झालेलं आहे. भाजीचं पाणी आठवायला ठेवते. तसं चपात्या करते. हे बघा फ्लावरची भाजी झालेली आहे. मस्तपैकी फ्लावर किमा केला. राईस झालेला आहे. डाळ झालेली आहे. आता चपात्या करूया. 12च्या आत माझा डबा रेडी. 12:30 पर्यंत भरायची तयारी. चपात्या बनवून दाखवते तुम्हाला आता मी. एक भाजी आहे ती गॅसवर आहे. तुम्हाला काल बोलली होती. चपात्या पहिल्या कधी पण अंगावर ठेवून त्या हे करायच्या, फुकून घ्यायच्या आणि मग कपड्यामध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे चपातीला घाम फुटत नाही. तेल लावून थोडं मस्त मालिश करायची. म्हणजे ना पोलपटाला चिटकत नाही. मी आधी तेल नव्हतं लावलं पिठाला. मी जेव्हा गोळे बनवते ना तेव्हाच तेल लावते. असं मी तुम्हाला सांगितलं आमच्या चपात्या वेगळ्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या. त्या दादांच्या चपात्या वेगळ्या. त्यांना तेलाच्या चपात्या नाही आवडत. एवढे एवढे गोळे घेते मी चपात्यांचे. 4 गोळे करून ठेवायचे आधी. त्याला अजून कसं मग गोळे करत राहायचे. गॅस पास करून ठेवलाय. चपाती बघा मी कशी लागते. अशी चपाती केली ना तुम्ही 2 दिवस जरी ठेवाल ना तरी ती नरम राहील. आतून तेल लावायचं, पीठ लावायचं, हात हे करायचा. एकदम चपाती मऊ लुसलुशीत. पीठ एक 5 मिनिटं आधी मळून भिजवायचं. मी सुक्या पण चपात्या केल्या ना त्या पण नरम राहतात. कसं आहे माहिती का पिठावर आहे. मी तुम्हाला एक दिवशी पीठ मळवण्याची पण व्हिडिओ पाठवेल. तर मला वेळ नाही, खूप वेळ झाला होता म्हणून थोडं अर्ध असं करून तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. पण एकदा निवांत तुम्हाला पीठ कसं मळायचं, किती नरम कसं. पीठ कसं जास्त घट्ट पण नाही जास्त नरम पण नाही, मीडियम मळायचं. जसं आपल्याला हाताला चिटकलं नाही पाहिजे. चपाती अशी फिरली पाहिजे. 4 पदरी चपाती म्हणतात तिला. एवढी माझी चपाती असते. या 3 चपात्या मी डब्यावाल्याने एवढ्या साईजच्या करून देते. तव्यावर जरा तेल टाकायचं. तवा गरम झालाय का असं बघायचं. हाताला वाफ लागली म्हणजे समजायचं तवा गरम झालाय. चपातीवर फिरवायचं. ही चपाती तव्यावर टाकायची.
भाजून दाखवते मी तुम्हाला. आमची आजी होती, ती 100 वर्षाची होती. ती नेहमी म्हणायची माझ्या रुपालीची हातची चपाती खावी, म्हाताऱ्याला पण दात येईल. तिला माझी हातची चपाती खूप आवडते. तिला दात नव्हते, बिलकुल पण दात नव्हते. ती माझी चपाती, कोणाच्या हातची तिला चपाती नाही आवडायची. तिला चपाती फक्त माझ्या हातचीच आवडायची. आणि सगळ्यांना सांगायचं माझी रुपालीच्या हातची चपाती अशी की म्हाताऱ्याला पण दात येईल. माझी आजी होती, खूप कौतुक कर. आणि माझी आजी पण आहे ना, डबे द्यायची. ती स्टेशनला जाऊन जेवण असं खूप करायची आणि स्टेशनला जाऊन विकायची. तिच्या हातची तर फॉरेनला लोक पण जेवलेले. तिच्या जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज. माझी आजी पहाटे 5 वाजता उठायची. पहाटे 5 वाजता उठून सगळे डबे बनवायची. अख्खी डब्यामध्ये पॅकिंग करायची आणि स्टेशनला जाऊन विकायची. आणि इतकी तिच्या हाताला टेस्ट होती ना, इतकी तिच्या हाताला टेस्ट होती की बास रे बास. खूप लोक तिच्या अशी वाट बघायची. तेव्हाच्या काळात मोबाईल नव्हता. आता पण मी एक मध्ये व्हिडिओ बघितले की एक बाई आहे टिटवाळ्यावरनं, ती दादरला जेवण विकते. सेम माझी आजी म्हणजे तशी होती. व्हेज नॉनव्हेज झुणका भाकर. त्या दिवशी मी तिची व्हिडिओ बघितली तर मला माझ्या आजीचीच आठवण झाली. माझी आजी पण अशीच विकायची. माझ्या आजीचं जेवण खूप, तिला डबेवालीच बोलायचे आणि मी तिच्यावरच गेलेली, माझ्या आजीवरच गेलेली.